हातकणंगले कृषी कार्यालयात कार्यरत असणारे सूर्यकांत लक्ष्मण माने हे 18 ऑक्टोबर 1999 रोजी अनुकंपा तत्वावर शिपाई म्हणून कवठे महांकाळ तालुक्यात रुजू झाले. त्यानंतर 2009 साली त्यांची क्लार्कपदी बढती मिळाल्यानंतर जयसिंगपूर इथल्या रोपवाटिका केंद्रात नियुक्ती झाली. बढती मिळाल्यानंतर वेतनवाढीसाठी खात्याअंतर्गत घेण्यात येणारी सेवा परीक्षा पुढील 4 वर्षात अथवा 3 प्रयत्नात उत्तीर्ण होणं आवश्यक असतं. मात्र माने ही परीक्षा उत्तीर्णच झालेली नाहीत. तरीही त्यांची नियमबाह्य वेतनवाढ सुरूच होती. 2017 साली त्यांची हातकणंगले कृषी कार्यालयात बदली झाली. त्यानंतर झालेल्या लेखापरीक्षणात ही गोष्ट निदर्शनास आल्यानंतर 2020ला त्यांची नियमबाह्य वेतनवाढ रोखण्यात आली. या प्रकरणी उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात ते प्रथमदर्शनी दोषी असल्याचं आढळून आलंय. दरम्यान जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे यांनी या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी 5 सदस्यांच्या चौकशी समितीची नेमणूक केली आहे. उपविभागीय कृषी अधिकारी पोपट पाटील हे या समितीचे अध्यक्ष आहेत. जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयातील धोंडीराम संकपाळ, तंत्र अधिकारी जयश्री हावळे, शिरोळचे सहाय्यक अधीक्षक श्रीरंग पाटील, राहुल राजहंस हे या समितीचे सदस्य आहेत. या समितीला 7 दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना जिल्हा कृषी अधीक्षक जालिंदर पांगरे यांनी दिली आहे.